ओके. सो तुम्ही मला आता थोडीशी मदत करा. मला सांगा रे, कोणतं स्टेटमेंट, कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं? येस एनीवन? विच सेंटेन्स इज कॉल्ड एज अ स्टेटमेंट? येस एनीवन? विसरले काय कालच्या काल? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस ओके आर कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट्स. ते स्टेटमेंट्स असतात आणि ते आयदर काय असतील, एकतर ते असतील ट्रू किंवा काय असतील ते फॉल्स, दोघं सोबत नसतात, बरोबर. आणि स्टेटमेंट कोणते नाहीत? सो फर्स्ट आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जे असतात बघा, ते स्टेटमेंट्स नाहीत. ओके, इथे लिहितो मी, नॉट अ स्टेटमेंट. सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कोण कोण येतं? सो ऑर्डर, रिक्वेस्ट, ओके, सजेशन्स एक्सेट्रा. नेक्स्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. ओके, हे पण स्टेटमेंट नसतात. त्याच्यामध्ये काय येतं? इमोशन, ओके, एक्सेट्रा. इमोशन, एक्साइटमेंट, ओके, हे याच्यामध्ये स्टेटमेंट्स नाहीत. बोला. हां बोला. येस, कोणाला काही अडचण असेल तर बोला. आता मी एक रिक्वेस्ट करतो परत सुरुवातीला सगळ्यांनी, मी काल सांगितल्याप्रमाणे ना आपण आपल्या नावाने एंटर व्हायचं होतं, पूर्ण नाव. ओके, आता मला इथं काही दिसत आहेत बघा, काही गेम आय डी नावाने आलेले आहेत. ठीक आहे. सो गेम आय डी मी तुम्हाला आज शेवटचा चान्स देतो आहे की तुम्ही तुमच्या नावाने इथं एंटर करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव दिसलं पाहिजे मला. ओके, असं गेम आय डी नावाने यायचं नाही आहे. परत हा गू 7 कोण आहे बघा, खूप ठीक आहे, दिसतंय ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये. सो मी कोणाला म्हणतोय ते सगळ्यांना कळतं आहे. सो तुमच्या कंप्लीट नावाने तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. ओके. सो उद्या मी तुम्हाला लेक्चरमध्ये एंट्री करून देणार नाही जर तुम्ही तुमचं नाव नसेल इथं कंप्लीट तर. आणि आपले मायक्रोफोन म्यूट राहतील. जेव्हा तुम्हाला आन्सर सांगायचं आहे त्याच वेळेस तुम्ही तुमचे मायक्रोफोन अनम्यूट करा आणि माझ्याशी बोला. कोणाला काही जर टेक्निकल इश्यू येत असेल तर तरी तुम्ही इश्यू रेज करू शकता. मी त्या टेक्निकल काही इश्यू असेल तर ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे, लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेट राहा. आणि आज मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की उद्या तुम्हाला एंटर करताना जास्त अवघड नाही बघा. ठीक आहे ना, गुगल आपलं जे गुगल मीट येते, तुम्ही तुमचं पूर्ण नाव जर टाकलं तर त्याच नावाने तुम्ही ते एंटर होतात. सो तुम्हाला फक्त तेवढं नाव चेंज करायचं आहे. जसं बघा इथं मी सक्सेस सायन्स अकॅडमी नाव टाकलेलं आहे. सो ऑलवेज एंटर होताना मी सक्सेस सायन्स अकॅडमीने होतो आहे. ओके, तुमचं तुमच्या वडिलांचं नाव आणि सरनेम एवढं टाकायचं आहे. आता यातल्या काही स्टुडंट्सला आम्ही ओळखतो आहे. सो त्यांचे काय, त्यांनी पण समजा, आता मला असं वाटतं एकच आपण सर्वांनी रूल फॉलो करूया. सगळ्यांनी कंप्लीट नाव टाकायचं आहे आपलं. ठीक आहे. कोणाला जर त्याच्याबद्दल अडचण असेल तर मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल आपल्या ग्रुपवरती की कसं आपण आपलं नाव चेंज करायचं गुगल मीटवरती. आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि आडनाव, सो ह्या नावाने एंटर करत चला. ओके. सो बॅक टू अवर टॉपिक. सो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हे सुद्धा इमोशन, एक्साइटमेंट हे असतात. हा बोला ना रे, हॅलो हॅलो कोण करतंय? येस, कोणाला काही अडचण आहे का? Exclamatory sentences, that is emotion and excitement. Next to the imperative sentence, exclamatory sentence. Next होतं बघा interrogative sentences. Okay. Interrogative sentences. खून आहे बाबा हा, चेष्टा घेतो त्याचं. जो गेम आयडी ने सर जॉईन झालाय ना, ते त्यांचा आवाज येतोय. गेम आयडी ना, रिमूव्ह करतो मी त्यांना. नाही, इकडनं म्यूट करून टाका सर, म्हणजे रिमूव्ह त्यांचा ऑटो आवाज. कॉल. ठीक आहे, रिमूव्ह करून टाकून त्यांना. हो. ठीक आहे, थँक्यू कृष्णा.
येस, वेलकम सर. ओके. नेक्स्ट इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस. यामध्ये जे क्वेश्चन्स असतात, ओके, सो क्वेश्चन्स असतील ते पण आपले स्टेटमेंट नाहीत. आणि चौथं आपण काय बघितलं होतं, ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतं. सो पुन्हा मी रिपीट करतो, आपले स्टेटमेंट कोण असतील, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, ते आयदर ट्रू असतील किंवा फॉल्स. आणि नॉट अ स्टेटमेंट कोणते नसतील तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यांचे एक्झाम्पल आपण बघितले होते. आणि ओपन सेंटेन्सेस लक्षात कसं ठेवायचं सांगितलं मी तुम्हाला, ते आयदर काय असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. इट्स अ पॉईंट ऑफ व्ह्यू, एखाद्या पर्सनचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा परसेप्शन, त्यानुसार त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत असते. तर ट्रू असेल किंवा फॉल्स. ओके, सो ह्याला आपण म्हणणार ओपन सेंटेन्सेस. ठीक आहे. आता आपण आपला न्यू टॉपिक आज स्टडी करणार आहे. बघा, काल आपण जेवढे काही स्टेटमेंट स्टडी केले ना, ते सगळे स्टेटमेंट आपले काय होते, सिम्पल. ओके, सो आज आपण जे स्टडी करणार आहोत ते आहेत आता कंपाऊंड स्टेटमेंट्स. ओके, कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंटची सिम्पल डेफिनेशन काय आहे बघा, की कंबायनिंग, जनरली म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवत चला, आपल्याला मॅथ्समध्ये कुठे डेफिनेशन विचारत नाहीत पण तुम्हाला त्याचं कन्सेप्ट माहीत पाहिजे. सो कंपाऊंड स्टेटमेंट, याचा मिनिंग आहे कंबायनिंग टू सिम्पल स्टेटमेंट्स. कंबायनिंग टू सिम्पल स्टेटमेंट्स. जर आपण दोन सिम्पल स्टेटमेंट जर कंबाईन जर केले तर त्याला आपण म्हणतो बघा कंपाऊंड स्टेटमेंट. आता दोन सिम्पल स्टेटमेंट जर तुम्हाला जॉईन जर करायचे असेल बघा, सो जे आपण वापरतो बघा जॉईन करण्यासाठी, त्याला म्हणतात बघा कनेक्टिव्स. ओके, फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज एक्झाम्पल असं आहे, कालचंच एखादं एक्झाम्पल, दोन सिम्पल स्टेटमेंट मी जॉईन करतो. India is country and Maharashtra is state. आता इथं दोन सिम्पल स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. पहिलं सिम्पल स्टेटमेंट कोणतं आहे आपलं, इंडिया इज अ कंट्री, आणि दुसरं सिम्पल स्टेटमेंट आहे महाराष्ट्र इज अ स्टेट. आता हे दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन कशाने केले, तर हे दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन केले आहेत एका कनेक्टिव्हने. ओके, तो कनेक्टिव्ह कोण आहे, दॅट कनेक्टिव्ह इज अ अँड. ओके, सो हा अँड कनेक्टिव्ह झाला, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड स्टेटमेंट. कळतंय, दिस कॉल्ड ॲज अ कंपाऊंड स्टेटमेंट. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पलमध्ये कन्सिडर करा, सपोज एक्झाम्पल असं आहे, विराट is good player but he is not good human being. ठीक आहे. आता एक मिनटं, ह्युमन बिंग जर आपण इथं टाकलं, असं एक काम करू आपण, हे ओपन स्टेटमेंटमध्ये येईल आहे की नाही, परसेप्शन, ठीक आहे, ओपन स्टेटमेंटमध्ये येईल. सो मी डायरेक्ट एक्झाम्पलच चेंज करतो. एक्झाम्पल समजा आपण आता एक घेऊया, ए इज कॉन्सोनंट. याची ट्रूथ व्हॅल्यू मे बी ट्रू किंवा फॉल्स असेल, मी फक्त स्टेटमेंट लिहितोय, ए इज अ कॉन्सोनंट ऑर ए इज ओवेल. आता याच्यामध्ये काय झालं, ह्या स्टेटमेंटमध्ये दोन परत आपल्याकडं सिम्पल स्टेटमेंट आहेत. सो सिम्पल स्टेटमेंट कोणकोणते आहेत, ए इज अ कॉन्सोनंट अँड ऑर, इथं दुसरं काय आलं सिम्पल स्टेटमेंट, ए इज अ ओवेल. ठीक आहे, मग याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे, सो याच्यामध्ये कनेक्टिव्ह आहे ऑर.
जसं याच्यामध्ये कनेक्टिव्ह तुमचा काय होता, याच्यामध्ये कनेक्टिव्ह होता अँड. आता इथं कनेक्टिव्ह कोण आहे तर ऑर आहे. सो ज्यावेळेस दोन सिम्पल स्टेटमेंट आपण जॉईन करतो बघा, आणि ज्यांनी जॉईन झालेत ओके त्याला आपण म्हणतो असतो कनेक्टिव्ज. सो दीज अँड ऑर आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिव्ज. सो आपल्याला आता हे कनेक्टिव्ह स्टडी करायचे आहेत. आता लॉजिकल कनेक्टिव्ह टोटल 5 आहेत. समजा सांगायला कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे तर कंबायनिंग द टू स्टेटमेंट. मग ते कशाने जॉईन केले जातील बघा, मग त्यांना आपण म्हणतो बघा कनेक्टिव्ज. सो असे 5 कनेक्टिव्ह आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. सो अंडर द टायटल लॉजिकल कनेक्टिव्ज. ओके, सो वन बाय वन समजून घ्या, खूप सिम्पल आहे. सो त्यांना काय म्हणतात, त्यांचा सिम्बॉल कसा असणार आहे आणि त्यांचा ट्रूथ टेबल, एवढ्या 2-3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. आणि 1-2 एक्झाम्पल. ओके, सो फर्स्ट कनेक्टिव्ह स्टेटमेंट इज फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह इज अँड. अँड ओके, याला लॉजिकल मिनिंगमध्ये बघा म्हणतात तर कंजंक्शन. कंजंक्शन याचं आणखीन एक नाव समजा कंजंक्शन. ठीक आहे. आता त्याचं काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला, याचा सिम्बॉल. याचा सिम्बॉल असतो इन्व्हर्टेड व्ही. हा झाला सिम्बॉल. ठीक आहे, इन्व्हर्टेड व्ही हा त्याचा सिम्बॉल आहे. आता समजा 2 सिम्पल स्टेटमेंट आहे, मग याला स्टेटमेंटमध्ये तुम्ही वापरणार कसं, मी एक एक्झाम्पल घेतो. समजा आपल्याकडे 2 सिम्पल स्टेटमेंट आहे. वरचंच एक एक्झाम्पल समजा, इंडिया इज कंट्री. इंडिया इज अ कंट्री. अँड महाराष्ट्र इज स्टेट. आता आपण याच्यामध्ये काय करू, 2 जे सिम्पल स्टेटमेंट आहे माझे, समजा पी आपण कन्सिडर करू इंडिया इज कंट्री. ओके, अँड क्यू आपण कन्सिडर करू महाराष्ट्र इज अ स्टेट. बरोबर. आता कनेक्टिव्ह काय दोघांमध्ये अँड आहे. मग स्टेटमेंटमध्ये तुम्ही त्याला यूज कसं करणार, पहिलं स्टेटमेंट आहे माझं पी, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण याला. कनेक्टिव्ह काय यांच्यामध्ये अँड आणि क्यू. हे झालं बघा आपलं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन पी अँड क्यू. मग पी स्टेटमेंट काय, इंडिया इज अ कंट्री, आणि क्यू काय आहे, महाराष्ट्र इज अ स्टेट. बरोबर. मग याला आपण सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट केलं, पी अँड क्यू. आता याचा ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबलची सिक्वेन्स पण लक्षात ठेवा, आपण त्याला कसं हे करणार आहे. ओके, नेक्स्ट पेजवरती मी घेतो ट्रूथ टेबल याचा. सो ट्रूथ टेबल कन्सिडर करा की आपला हा इथं पी आहे. पी म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट. नेक्स्ट इथं आहे बघा क्यू, आणि नेक्स्ट इज अ पी अँड क्यू. आता हे बघा, पी मधल्या ज्या एंट्रीज असतात त्या कशा करायच्यात, पी मध्ये पहिले 2 ट्रू आणि दुसरे 2 फॉल्स. हे आपल्या एंट्रीज असतील, ट्रू फॉल्स. आणि क्यू मध्ये एंट्रीज कशा करायच्या, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, अल्टरनेट, पहिला ट्रू दुसरा फॉल्स. आपण हेच स्टेटमेंट पॅटर्न यूज करतो. ठीक आहे. पी मध्ये दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स, क्यू मध्ये ट्रू फॉल्स. नेक्स्ट आता पी अँड क्यू. आता अँड ज्यावेळेस असतं बघा, त्यावेळेस लक्षात ठेवा त्याचा ट्रूथ टेबल काय येतो, ज्यावेळेस दोन्ही ट्रू असतील. हिंट काय लक्षात ठेवायची, अँड टेबल कोणाचा, पी अँड क्यू साठी. ठीक आहे. याचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवायची हिंट काय आपली, की दोन्ही ट्रू ज्यावेळेस असतील त्यावेळेस आन्सर आहे आपलं ट्रू, अदरवाईज फॉल्स.
अदरवाईज फॉल्स म्हणजे काय, एक ट्रू एक फॉल्स, आन्सर इज फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू, आन्सर इज फॉल्स. दोन्ही फॉल्स, आन्सर इज फॉल्स. ओके, सो हिंट टू बी रिमेंबर. सो तुम्हाला हिंट काय लक्षात ठेवायची आहे, हिंट. ओके, ज्यावेळेस दोन्ही ट्रू असतील, ट्रू अँड ट्रू, त्याच वेळेस तुमचा आन्सर काय असणार आहे, ट्रू असणार आहे इन केस ऑफ कंजक्शन. समजलं हे पहिलं. कंजक्शन म्हणजे काय, अँड. ठीक आहे. नाव वी टेक द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे आता ऑर. ओके, ऑरला आपण लॉजिकल लँग्वेजमध्ये म्हणतो डिसजंक्शन. आणखीन एक नाव समजा त्याचं. ठीक आहे, याचा सिम्बॉल व्ही. ठीक आहे, याचा सिम्बॉल काय आहे, व्ही आहे. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया रिप्रेझेंटेशनसाठी. समजा एक्झाम्पल, राहुल, एखादा एक्झाम्पल काय घेऊ बघा, ते वरचंच एक्झाम्पल घेऊ. चला ठीक आहे. काय होतं ते, ए इज अ कॉन्सोनंट और ए इज ओवेल. ठीक आहे, हे समजा मी इथं एक्झाम्पल घेतलं. सो दोन सिम्पल स्टेटमेंट कशाने जॉईन झालेले आहेत इथं, ऑरने जॉईन झालेले आहेत. मग समजा आपण कन्सिडर केलं पी इज, पी काय आहे, ए इज अ कॉन्सोनंट अँड क्यू इज, ए इज ओवेल. ठीक आहे, मग याला तुम्ही सिम्बॉलिकली रिप्रेझेंट कसं करणार, याला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो पी पहिलं स्टेटमेंट, ऑर सेकंड स्टेटमेंट क्यू, पी ऑर क्यू. हे झालं बघा याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्पल आहे बघा, पी ऑर क्यू. नेक्स्ट याचा ट्रूथ टेबल. ठीक आहे, ट्रूथ टेबल परत नेक्स्ट पेजला घेऊ आपण. याचं याला म्हणतो आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. पी पहिलं स्टेटमेंट आहे, क्यू सेकंड स्टेटमेंट आहे. सो ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल कोणासाठी फाइंड आउट करतोय आपण, पी ऑर क्यू साठी. सो बघा, पहिला पी, ओके, नेक्स्ट कॉलम क्यू, नेक्स्ट कॉलम पी ऑर क्यू. आता सांगा रे मला, मी पी मध्ये एंट्रीज कशा करू, दोन्ही पहिले ट्रू, त्यानंतर दोन्ही फॉल्स. false. बरोबर. क्यू मध्ये एंट्रीज कशा करायचं सांगा, True, false. True, false, true, false. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. बरोबर. आता ऑर साठी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं ट्रूथ टेबलमध्ये म्हणजे आपण पी ऑर क्यू साठी करतो, ओके, त्याचं हिंट आहे, जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे फॉल असतील, म्हणजे पी पण फॉल्स आहे आणि क्यू पण फॉल्स आहे, तरच तुमचं आन्सर काय असेल, फॉल. अदरवाईज ट्रू. False. ठीक आहे, म्हणजे काय, True. माझा पी ट्रू आहे, क्यू ट्रू आहे, तर आन्सर ट्रू. पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे, आन्सर ट्रू. पी फॉल्स आहे, क्यू ट्रू आहे, आन्सर ट्रू. बट दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही फॉल्स असेल तरच फक्त काय तुमचा आन्सर काय असेल, फॉल्स असेल. ठीक आहे. सो याची हिंट काय मग, टू रिमेंबर द टेबल ऑफ ऑर म्हणजेच डिसजंक्शनचा. याच्यामध्ये दोन्ही फॉल्स म्हणजे फॉल्स ऑर फॉल्स, याचा आन्सर काय असणार आहे, फॉल्स. अदरवाईज याच्यामध्ये सगळे काय येतील, तुमचे ट्रू येतील. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड ऑर किंवा डिसजंक्शन. नंबर 3, तिसरं आहे नॉट. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज निगेशन. सगळ्यात सिंपल. ओके, याचा सिम्बॉल हे बघा, आपण सिमिलरिटीसाठी वापरायचो बघा हा सिम्बॉल, तुम्हाला आठवत आहे का, सिमिलर ट्रायंगलसाठी. ठीक आहे, सिम्बॉल, येस. ओके, हा त्याचा सिम्बॉल आहे. आता याचं एक एक्झाम्पल घेतो बघा मी. समजा एक्झाम्पल असं आहे, राहुल इज, असं म्हणू आपण, राहुल इज एक मिनिट,
हे ओपन स्टेटमेंटमध्ये नको जायला आपण. सिम्पल एक्झाम्पल समजा मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, एक ही स्टेटमेंट आहे. आता मला समजा याचं निगेशन करायचं आहे. ठीक आहे ना, समजा हे कोणतं पण एखादं स्टेटमेंट आहे. समजा याला मी पी ने रिप्रेझेंट केलं. पी स्टेटमेंट इज मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे एक स्टेटमेंट आहे समजा. ठीक आहे ना, याला मी कशाने रिप्रेझेंट केलंय? पी ने रिप्रेझेंट केलंय. आता मला याचं निगेशन लिहायचं आहे समजा. सो निगेशन इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. का कंपाऊंड ते पण सांगतो बघा. समजा निगेशन ऑफ पी. सो याचं निगेशन काय येईल? मुंबई इज, फक्त काय करायचं इथं नॉट लावायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नॉट लावताय बघा, म्हणजे नॉट ॲड करताय तुम्ही ह्या स्टेटमेंटमध्ये, तर ते होऊन जातं कंपाऊंड स्टेटमेंट. सो आता काय तयार होईल? मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. समजलं? आता रिप्रेझेंटेशन पण दाखवलं तुम्हाला. रिप्रेझेंट कसं करतो आपण? निगेशन. याला रीड कसं करायचं? निगेशन ऑफ पी. काय आला याच्यामध्ये? नॉट आला. सो कोणत्याही स्टेटमेंटमध्ये जर नॉट येत असेल बघा, तर ते काय स्टेटमेंट असणार आहे? निगेशनचं स्टेटमेंट असणार आहे. समजलं? मग याचा ट्रूथ टेबल तर खूप सोपा आहे. सो याचा ट्रूथ टेबल समजा पी आणि नंतर काय फक्त निगेशन ऑफ पी. याच्यामध्ये दोनच एंट्री येतील. सो दोन एंट्री कोणत्या येतील याच्यामध्ये? एक ट्रू आणि दुसरं फॉल्स. म्हणजे ट्रूचं फॉल्स होईल आन्सर. म्हणजे काय बघा, इथं ट्रू इथं फॉल्स. मला याचं निगेशन करायचं. जर तुमचं ओरिजिनल स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि तुम्ही जर त्या स्टेटमेंटचं निगेशन केलं तर काय होईल त्याचा आन्सर? फॉल्स. आणि जर तुमचं ओरिजिनल स्टेटमेंट जर फॉल्स असेल त्याचं निगेशन काय होईल? ट्रू. सो फॉल्स ऑर ट्रू. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. हे झालं बघा तुमचं निगेशन. सिम्पल आहे. हिंट हेच, डायरेक्ट निगेशन करायचं. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. नेक्स्ट नंबर 4. चौथ्या नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे आपलं इफ देन. ठीक आहे, याला म्हणतो आपण इम्प्लिकेशन. ओके, किंवा आणखीन एक नाव आहे याचं, कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. एकच मिनिट. कंडिशनल स्टेटमेंट. ओके, सो परत याचा सिम्बॉल काय आहे? वन हेडेड ॲरो. असं काढायचं याला. एक स्ट्रेट लाईन. ओके, आणि इथं ॲरोचा सिम्बॉल द्यायचं त्याच्यावरती. वन हेडेड ॲरो. दिस इज इम्प्लिकेशन. ओके, आता त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण इम्प्लिकेशनचं. सिम्पल एक्झाम्पल घेऊ चला. इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, then my journey will be cheaper. म्हणजे तर स्वस्तात होऊन जाईल. ओके, आता हे बघा रे, ह्या स्टेटमेंटमध्ये कोणते कनेक्टिव्ह झाले? इफ देन. इथं मध्ये डॉट आहे ना, म्हणजे लगेच एका मागे येत नाही बघा. इफ येतं मग नंतर देन येतं. ओके, हे झालं इफ देन. सिम्बॉल हा आहे बरं का रे, ॲरो. तुम्ही म्हणता सिम्बॉल देतं, फक्त ॲरो केला, पुढं काही लिहिलंच नाही. सिम्बॉलच ॲरो याचा, वन हेडेड ॲरो. आता हे स्टेटमेंट होतं बरोबर. आता मी काय करतो, समजा आपण पी रिप्रेझेंट केला. काय करायचं? पी, इफ आणि देन कनेक्टिव्ह. ज्यावेळेस तुम्ही सिम्पल स्टेटमेंट लिहिता ना, त्यावेळेस कनेक्टिव्ह रिमूव्ह करायचे. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस मी इथं बघा, समजा पहिल्या एक्झाम्पलपासून जाऊ परत आपण. इंडिया इज कंट्री अँड महाराष्ट्र इज स्टेट. याच्यामध्ये ज्यावेळेस मी पी आणि क्यू लिहिला त्यावेळेस अँड लिहिला का रे कुठं? ॲडने तो जॉईन झालं स्टेटमेंट्स, म्हणून त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतोय. सो पी आणि क्यू हे तुमचे ऑलवेज काय असतील? सिम्पल स्टेटमेंट असतील. किंवा इथं ए इज ओवेल, ए इज कॉन्सोनंट. ओके, सिमिलरली इथं याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे? इफ आणि देन आहे. काय करायचं? इफ आणि देन
रिमूव्ह करायचे. मग तुमचा पी काय होईल, आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, बरोबर. आणि क्यू काय होईल मग, माय जर्नी विल बी चीपर, माय जर्नी विल बी चीपर, बरोबर. मग आता याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येईल, पी याला रीड करायचं इम्प्लिकेशन क्यू किंवा पी कंडिशनल क्यू. हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लिकेशन क्यू, करेक्ट. ओके. आता याचा ट्रूथ टेबल, आपण ट्रूथ टेबल लिहितोय बघा इम्प्लिकेशनचा, पी इम्प्लिकेशन क्यू. समजा पहिल्या कॉलममध्ये मी लिहिला पी, दुसऱ्या कॉलममध्ये मी लिहिला क्यू, आणि तिसऱ्या कॉलममध्ये येईल आपला पी इम्प्लिकेशन क्यू. ओके. सांगा रे मी पी मध्ये एंट्रीज कशा करू, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, आणि क्यू मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, बरोबर. आता इम्प्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा, इम्प्लिकेशनचा सिंपल रूल काय, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, ज्यावेळेस तुमचं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, त्यावेळेस तुमचं आन्सर येत आहे फॉल्स. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, तेव्हा तुमचं आन्सर काय येत आहे फॉल्स. अदरवाईज तुमचं आन्सर ऑलवेज काय असणार आहे, ट्रू, बरोबर. अदरवाईज तुमचं आन्सर ऑलवेज काय असणार आहे, ट्रू. हिंट कशी लक्षात ठेवणार तुम्ही, इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स, म्हणजे ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स, याचं आन्सर असतं फॉल्स. ओके, दिस इज द हिंट, याला लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. अदरवाईज तुमचं आन्सर काय असतं, ट्रू असतं. समजलं मग इम्प्लिकेशन. ओके. आणि आता लास्ट नंबर 5, इफ अँड ओनली इफ, हा तुमचा कनेक्टिव्ह आहे. ओके. याला आणखीन एक नाव आहे डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल, बाय कंडिशनल, ठीक आहे. किंवा आणखीन एक नाव काय याचं मग, डबल इम्प्लिकेशन. याचा सिम्बॉल, याचा सिम्बॉल आहे टू हेडेड ॲरो, असा. या पण बाजूला ॲरो येतो, ठीक आहे ना. आपण याला म्हणतो टू हेडेड ॲरो, हा तुमचा डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके. समजा एक्झाम्पल आहे, प्राइस इंक्रीजेस, प्राइस increases if and only if demand falls, demand falls, ठीक आहे. समजा हे स्टेटमेंट घेतलं मी, मग याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहे बघा, एकला मी पी ने दाखवतो, दुसऱ्याला क्यू ने दाखवतो. सो पी काय येईल याच्यामध्ये, काय रिमूव्ह करायचं, याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे, याच्यामध्ये कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ, म्हणजे बाय कंडिशनल, हे कनेक्टिव्ह आहे, ठीक आहे. मग इथून पी काय झालं बघा, प्राइस इंक्रीजेस, प्राइस इंक्रीजेस इज द कनेक्टिव्ह, बरोबर. सॉरी, सिंपल स्टेटमेंट पी. आणि क्यू काय होईल, डिमांड फॉल्स. डिमांड फॉल्स, डिमांड फॉल्स. आता आपल्याला काय करायचं, याचं रिप्रेझेंटेशन करायचं, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, बरोबर आहे. मग याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येईल बघा, पी डबल इम्प्लिकेशन असं लिहायचं याला, टू हेडेड ॲरो, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, हे झालं याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, बरोबर. पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता आपल्याला काय बघायचं, याचं ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ टेबल, सॉरी. सो ट्रूथ टेबल कोणासाठी, पी डबल इम्प्लिकेशन क्यू साठी. सो इथं घेतला मी पी, त्यानंतर क्यू सेकंड कॉलममध्ये, आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय येईल, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, बरोबर.
मला सांगा रे, पी मध्ये एंट्रीज मी कशा करू? True, true, false, ट्रू false. ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आणि क्यू True, मध्ये true, ट्रू true, फॉल्स ट्रू false, true, फॉल्स. ट्रू false. फॉल्स. आता याच्यामध्ये True, लक्षात, false, true, false. करेक्ट. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा, याच्यामध्ये हिंट काय आहे, जर तुमचे पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू ट्रू असतील तर आन्सर ट्रू. काय सांगितलं मी? जर तुमचे दोन्ही स्टेटमेंट ट्रू ट्रू असतील तर आन्सर ट्रू, किंवा False. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स फॉल्स असतील तरी पण आन्सर ट्रू. True. दोन्ही ट्रू ट्रू म्हणजे दोन्ही सारखे पाहिजे. दोन्ही ट्रू असेल तर आन्सर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तरी आन्सर ट्रू. पण जर डबल इम्प्लिकेशन मध्ये एक ट्रू आणि एक फॉल्स आहे तर तुमचा False, आन्सर काय false. असेल? फॉल्स फॉल्स. फॉल्स फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू फॉल्स. मग याची हिंट कशी लक्षात ठेवणार तुम्ही? ओके, सो हिंट लक्षात ठेवायची आहे. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू याचं आन्सर असतं ट्रू, आणि फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स याचं पण आन्सर काय असतं? ट्रू. अदरवाईज तुमचं आन्सर असतं फॉल्स. सो दिस इज अवर डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता इथं मी समरी लिहितो बघा सगळ्याची, आपण काय स्टडी केलं. टेबल तयार करतो बघा, सिम्पली आपली समरी समजा. ओके, इथं लिहितो पहिल्या कॉलममध्ये मी थोडीशी याची थिकनेस कमी करतो हा. आपल्याला एका टेबलमध्ये आपण हे सगळं बसवू. थिकनेस कमी केली फक्त. पहिलं आहे बघा टाईप ऑफ स्टेटमेंट. टाईप ऑफ स्टेटमेंट. दुसरं त्याचं रिप्रेझेंटेशन. टाईप ऑफ स्टेटमेंट सिम्बॉल म्हणू आपण दुसरं, आहे का नाही? दुसरा कॉलम आहे समजा सिम्बॉल. हॅलो. ओके, हॅलो. तिसरा कॉलम आहे रिप्रेझेंटेशन. आणि चौथा आणि शेवटचा कॉलम आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. ओके, येस. सो आता बघा, सो टाईप ऑफ स्टेटमेंटमध्ये टाईप ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणू आपण, किंवा इथं असं करू डायरेक्ट आपण टाईप ऑफ आपण लिथानीच असं लिहू, कनेक्टिव्स लिहू. टाईप्स ऑफ कनेक्टिव्स. सांगा रे वन बाय वन. पहिला कोणता बघितला आपण? अँड. बरोबर. And. हो. काय म्हणतो आपण? कंजंक्शन. याचं आणखी नाव काय आहे? कंजंक्शन आहे. बरोबर. याचा सिम्बॉल काय होता? इन्व्हर्टेड व्ही. Hello. याचं रिप्रेझेंटेशन काय आहे? पी अँड क्यू. हे याचं रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, पी अँड क्यू चं रिप्रेझेंटेशन. हा कृष्णा कोण होतं रे आता? हॅलो हॅलो करते. Hello. Hello. हा बोला बोला. हा म्हणलं कोण होतं? हॅलो हॅलो करते. नाही सर, त्यांना ऍक्च्युली काहीतरी क्वेश्चन आहे. बोला बोला. हा कोण आहे? Hello. Hello. हॅलो, येतोय आवाज तुमचा? हा विचारा. Hello. कृष्णा तुमच्याच याच्यातून आवाज येतोय मला असं वाटतं, तिथून तुमच्या बाजूने. Hello. हा करा बरं. करेक्ट. हा आता येत नाहीये. ओके, सो कंजंक्शन त्याचं सिम्बॉल आहे बघा इन्व्हर्टेड व्ही. रिप्रेझेंटेशन आहे बघा पी अँड क्यू. नेक्स्ट ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबलमध्ये पूर्ण ट्रूथ टेबल लक्षात नाही ठेवायचा तुम्हाला, फक्त काय लक्षात ठेवायचं तर हिंट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, हे बघा
अँड मध्ये हिंट काय लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला, ट्रू अँड ट्रूचा आन्सर ट्रू असतो. इथं पण मी मार्क करून देतो बघा, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. लक्षात ठेवायचं दिस इज फर्स्ट ट्रू अँड ट्रू आन्सर इज ट्रू. ठीक आहे, येस. सो इथं लिहून ठेवतो मी. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, आवर ट्रूथ टेबल म्हणजे ट्रू अँड ट्रू याचा आन्सर काय असतं, ट्रू. येस. एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट सेकंड कोणतं टाईप बघितलं आपण, ऑर. ऑरचं आणखीन एक नाव काय आहे, डिसजंक्शन. Distinction. याचा सिम्बॉल आहे व्ही. रिप्रेझेंटेशन पी ऑर क्यू. बरोबर. आता पी ऑर क्यू ह्याच्यामध्ये हिंट काय सांगितली मी तुम्हाला, जर दोन्ही तुमचे स्टेटमेंट जर फॉल्स असतील, बघा इथं आहे पी ऑर क्यूचं. बरोबर, जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे फॉल्स असतील तर तुमचा आन्सर फॉल, अदरवाईज तुमचा आन्सर काय असेल, ट्रू असेल. ठीक आहे, मग इथं मी ट्रू करतो, म्हणजे आपलं हे लिहितो बघा, फॉल्स ऑर फॉल्स, आन्सर इज फॉल्स, अदरवाईज ट्रू. एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त तुम्हाला. हो सर. ठीक आहे. तिसरं काय सांगा, तिसरं स्टेटमेंट निगेशन. बरोबर, निगेशन म्हणजेच काय, नॉट. Not. बरोबर, Negative. नॉट लक्षात ठेवा किंवा निगेशन. हां, मग ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, सिम्बॉल हे बघा. ठीक आहे ना, Similarity. सिमिलर. हां, नेक्स्ट आपण याला रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं, निगेशन ऑफ पी. आणि हे खूप सिम्पल आहे. इथं काय असतं, निगेशन ऑफ ट्रूला आपण म्हणतो फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स काय असतो, ट्रू. बरोबर. नंबर फोर इज अ कंजंक्शन. ओके, नंबर फोर इज सॉरी. नंबर फोर इज इफ अँड देन. इफ डॉट 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 देन. Then. याला म्हणतो आपण कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल. आणखीन एक नाव काय याचं मी तर लिहित नाही, पण आणखीन एक नाव याचं इम्प्लिकेशन. बरोबर, याचा Implication. बरोबर, सिम्बॉल काय, One arrow. वन हेडेड One arrow. बरोबर. Arrow. मग याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, पी इम्प्लिकेशन क्यू. बरोबर. हां, आणि याचं काय लक्षात ठेवायला लावलं रे, हिंट काय बघायची, Implication. येस. फॉल्स, पहिला ट्रू ट्रू, फॉल्स. दुसरा फॉल्स. True, false is फॉल्स, करेक्ट. false. सो इथं येईल मग पहिला ट्रू, True. फॉल्स, फॉल्स. इम्प्लिकेशन फॉल्स, आन्सर इज फॉल्स. बरोबर, False. करेक्ट. आता नंबर फोर आहे आपलं इफ If अँड and- ओनली इफ. बरोबर, किंवा याचं आणखीन एक नाव काय रे, By conditional. बाय Double. कंडिशनल किंवा डबल Double इम्प्लिकेशन. implication. Double implication. बरोबर, करेक्ट. याचा सिम्बॉल Double-headed. Two-headed arrow. टू हेडेड ॲरो. गुड. रिप्रेझेंटेशन पी डबल इम्प्लिकेशन. Q. Q. आणि हिंट काय लक्षात ठेवायला लावली मी तुम्हाला, काय असतं याच्यामध्ये, T. दोन्ही Double implication. Double T. implication. ट्रू 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 आणि True, true. फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स सुद्धा काय असतं याच्यामध्ये, True. ट्रू. True. अदरवाईज आन्सर फॉल्स. बरोबर. सो इथे तुम्ही Yes. आता हा टेबल तुमच्या थेट तुमचा पुढचा सीईटी काय असेल जे एक्झाम होत तर लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे ना. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू याचं आन्सर असतं ट्रू. फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स याचं पण आन्सर काय असतं, True. ट्रू. समजलं का तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट आता. Yes. Yes. ओके, आता आपण काय एक्झाम्पल्स घेऊया. Yes, sir. ओके, एक्झाम्पल असे आहेत. सो 2-3 टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत आज आणि उद्यामध्ये ते होऊन जातील. सो पहिलं आहे, एक मिनिट, राईट द फॉलोविंग कंपाऊंड स्टेटमेंट. क्वेश्चन आहे, आता मी थिकनेस वाढवतो याची पेनाची. क्वेश्चन इज राईट द कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. ठीक आहे.
पहिलं statement. नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर is in Maharashtra. And Chennai is in Tamil Nadu. And Chennai is in Tamil Nadu. ओके, सगळ्यात अगोदर ओळखायचा कनेक्टिव्ह. मला सांगा याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आलाय? And. And. व्हेरी गुड. बरोबर. मग आता याला लिहायचं कसं बघा. आन्सर कसं लिहायचं अगोदर? Inverted V. बरोबर. पण अगोदर पी आणि क्यू दोन सिंपल स्टेटमेंटला अगोदर काय करायचं तुम्हाला रिप्रेझेंट करायचं. म्हणजे पी ने मी रिप्रेझेंट करतो कोणाला? पहिलं स्टेटमेंट नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू काय येईल सांगा? Chennai is in Tamil Nadu. Chennai is in Tamil Nadu. Chennai is in Tamil Nadu. तमिळनाडू. बरोबर. मग रिप्रेझेंटेशन कसं होईल? पी अँड चा सिम्बॉल इन्व्हर्टेड व्ही अँड क्यू. हे झालं तुमचं Q. आन्सर. समजलं? सोपं आहे की नाही? Yes. हो. सेकंड एक्झाम्पल. ट्रायंगल इज आयसोस्केल Is residency. or equilateral. बरोबर. सांगा याच्यामध्ये बरोबर. कनेक्टिव्ह कोण आला रे? Or. और. गुड. Or sir. मग आता मला सांगा पी काय लिहू रे? पी Triangle is isosceles. Triangle is बरोबर. Isosceles. ट्रायंगल इज isosceles. आणि क्यू काय लिहू? Equilateral. Equilateral. कोण येतो? ट्रायंगल आहे का नाही? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. मग सांगा सिम्बॉलिकली कसं लिहायचं रे? पी और V. Q. बरोबर. झाला आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. ग्रुपवर टाकल्या नोट्स बघितल्या का सगळ्यांनी? ग्रुपवर आपण नोट्स टाकल्या सगळ्या कालच्या. द अँगल इज राईट अँगल if and only if and only if it is of measure 90 degree. सांगा कनेक्टिव्ह कोण आहे याच्यामध्ये आता? If and only If and बरोबर. And only if सांगा रे पी काय येईल मग? the angle is right angle. the angle is right angle. द अँगल इज राईट अँगल. Right angle. angle. क्यू सांगा काय येईल? क्यू It is of measure 90 It is degree. of measure 90 90. degree. बरोबर. कोणाचं? अँगलचं. बरोबर ना? द अँगल इज मेजर ऑफ. Right. इट इज म्हणजे कोण? इट कोण आहे? हा इट म्हणजे अँगल. थोडंसं इंग्लिश आहे नाही Angle. ग्रामॅटिकल. हा इट इज द मेजर ऑफ किती डिग्री? 90 degree. कसं 90 degree. सिम्बॉल कसा आहे रे डबल इम्प्लिकेशनचा? Two headed arrow Q. हेडेड ॲरो. Arrow. डबल Q. इम्प्लिकेशन क्यू. बरोबर. आन्सर आहे नंबर 4. अँगल इज neither acute nor obtuse. याला IMP करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दिस वन. ठीक आहे. याच्यामध्ये आता कनेक्टिव्ह कोण आला मी तुम्हाला सांगतो बघा. याच्यामध्ये कनेक्टिव्ह असतो हा नायदर आणि Neither. नायदर नॉर. ठीक आहे ना. थोडंसं ग्रॅमॅटिकल इंग्लिशच्या इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये यूज होतंय. आता याच्यामध्ये ना दोन कंपाऊंड स्टेटमेंट आहे. एक निगेशन पण आहे आणि एक आपलं कंजंक्शन पण आहे. सो त्यांचं मिळून हे नायदर नॉर तयार झालेलं आहे. आता इथं लिहायचं कसं बघा.
लिथानी ऑलवेज काय करायचं, सिम्पल स्टेटमेंट लिहायचं, कारण नॉट जर वापरला तर तो कंपाऊंड स्टेटमेंट होतो ना, बरोबर. मग पी काय लिहायचं इथं, पी लिहायचा अँगल इज ॲक्यूट. ओके, नायदर लिहायचं नाही, नायदर नॉर हा कनेक्टिव्ह आहे ना, तो आपण लिहित नाही. तुम्हाला मी सांगितलं बघा, कनेक्टिव्ह जो असतो तो सिम्पल स्टेटमेंटमध्ये आपण लिहित नाही. सो अँगल इज ॲक्यूट आला हा. मग सांगा रे, क्यू काय येईल. Angle is obtuse. व्हेरी गुड, अँगल इज ऑब्ट्यूज, बरोबर. पण तुम्हाला ह्या दोघांचं पण काय दिलं, तिने निगेशन दिलंय, कळतंय ना. ह्या दोघांचं पण काय आहे, निगेशन आहे. मग दोघांचं जर निगेशन दिलं असेल तर तुमचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय येईल. निगेशन म्हणजे काय, नाही तर आलं हा. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, हे लक्षात असतं. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असतो कोणासाठी, नायदर नॉर साठी. राईट, लक्षात. IMP करून दिलंय बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 5, कारण पुढं बऱ्याच वेळेस जर आलं तर कन्फ्युजन नको आहे तुमचं. नंबर 5 आहे, इफ ट्रायंगल ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C is equal to 90 degree. सांगा रे, कनेक्टिव्ह कोण याच्यात, If then. इफ आणि देन, बरोबर. सांगा पी काय लिहू, If triangle ABC is right angle इफ आणि देन लिहायचं at नाही, B. फक्त काय लिहायचं मग, ट्रायंगल ABC is right angle at B. B. आणि क्यू काय लिहायचं बोला, Measure angle A plus measure of angle C is equal to 90 degree. गुड. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90. Measure of angles. मग सांगा इम्प्लिकेशन क्यू, हे झालं त्याचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. नंबर 6, हिमादास wins gold medal if and only if she runs fast. बोला रे, याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे, If and only if. if and only if. If and only. व्हेरी गुड. मग सांगा पी काय लिहू इथं, तुम्ही सांगा, मी लिहितो. Hima Das काय विन करते ती, विन्स gold medal. बरोबर. मग सांगा क्यू काय लिहू रे, She runs late. बरोबर. शी कोण आहे याच्यामध्ये, हिमादास, बरोबर. ओके, म्हणजे हिमादास रन्स फास्ट. मग सांगा सिम्बॉलिकली कसं लिहायचं रे, P double headed arrow Q. P डबल हेडेड ॲरो क्यू. याला रीड कसं करतो आपण, P डबल इम्प्लिकेशन क्यू, बरोबर. नंबर 7, X is not irrational number. नॉट आला बरं करे, नॉट इरॅशनल नंबर. नॉट आला का थोडं सावधान व्हायचं. बट is a square of an integer. Is a square of an integer. ठीक आहे. सांगा याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे, नॉट इज अ कनेक्टिव्ह, बरोबर ना, निगेशन. आणखीन एक कोण आहे, बट. ओके, बट कोणाच्या जागेवर यूज करतो आपण, बट आपण यूज करतो अँडच्या जागेवरती. ओके, जर अँड नसेल स्टेटमेंट मध्ये तर काय असेल, बट असेल. मग सांगा पी काय लिहू रे,
X is irrational. एक्स इज इरॅशनल नंबर. व्हेरी गुड. समजलं बघा तुम्हाला. आपण काय करतो, is कनेक्टिव्ह रिमूव्ह करून लिहित असतो. एक्स इज इरॅशनल नंबर आणि क्यू काय लिहायचा, X is square of an एक्स integer. इज, बरोबर. एक्स इज a square रूट of an स्क्वेअर ऑफ, हा बोला, स्क्वेअर ऑफ An integer. integer. इंटिजर. करेक्ट, बरोबर. Integer. हा, मग सांगा आता सिम्बॉलिकली कसं लिहायचं रे. इथं नॉट आलेला आहे बरं करे, म्हणजे पी ला काय येईल, इथं निगेशनचा सिम्बॉल येईल, निगेशन ऑफ पी. हा, बट म्हणजेच अँडचा सिम्बॉल काय आहे, इन्व्हर्टेड व्ही V. आणि क्यू. Comma. झाला आन्सर. V. ओके, समजलं सगळ्यांना. Yes. Yes. ओके, आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. आता कंपाऊंड स्टेटमेंटचं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. काय काढायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे ट्रू आहे का फॉल्स ते काढायचं. राईट द ट्रूथ व्हॅल्यू, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. फक्त असं लिहा, ऑफ द फॉलोइंग. नाउ वी कॅन सी वन बाय वन. पहिलं आहे 4 is odd or 1 is prime. 1 is prime. मला अगोदर सांगा बघा, कनेक्टिव्ह कोण आहे याच्यामध्ये, Or. कनेक्टिव्ह ऑर आहे, बरोबर. सगळ्यात अगोदर बघा आन्सर लिहायचं कसा, मी तुम्हाला थेरी पेपरला आन्सर कसं लिहायचं ते सांगतो. सगळ्यात अगोदर कनेक्टिव्ह आपण ओळखला. आता पी आणि क्यू लिहायचा. पी कोण, 4 is odd. बरोबर, 4 इज ऑड. आणि क्यू कोण रे, 1 is prime. हा, 1 इज 1 is prime. प्राईम, बरोबर आहे. असं लिहिलं. आता यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या तुम्हाला. आता मग लिहायचं तरी काय करायचं, अगोदर आपण काय करू, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करू याचं. ओके, मग असं लिहितो याचं सिम्बॉलिक फॉर्म. पी ऑर काय, हा क्यू आहे, Q. बरोबर. आता मला सांगा पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय रे, ट्रू का फॉल्स. 4 इज ऑड, ट्रू का फॉल्स, False. फॉल्स. कारण 4 कोणता नंबर आहे, इवन. हे झालं फॉल्स. सॉरी, ऑर लिहायचं, Sorry, sir. लिहिलं. हा, थांबा, ऑर इथं पी ऑर क्यू. हा, फॉल्स. ऑर क्यू काय बघा, 1 इज प्राईम. ट्रू का फॉल्स रे, True. True. फॉल्स. मुलांनो फॉल्स, कारण प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात, 2 पासून. लक्षात राहू द्या, प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात, 2 पासून. 1 इज अ नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट म्हणतो ना आपण त्याला. सो 1 हा प्राईम नंबर नाही, म्हणजे दोन्ही फॉल्स. मला सांगा रे, फॉल्स और फॉल्स आन्सर काय असतं, False. False. फॉल्स. देअरफॉर खाली काय लिहायचं, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Oh. गिवन स्टेटमेंट That. इज काय आला आपला आन्सर, फॉल्स. All. ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स आली. समजलं कसं काढायचं, False. अगोदर कनेक्टिव्ह लिहायचा, मग पी आणि क्यू त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, आणि मग त्यांच्या व्हॅल्यू लिहायच्या, ट्रू फॉल्स. ठीक आहे. चला अजून एक एक्झाम्पल बघू, आणि मी तुम्हाला 2 एक्झाम्पल आज होमवर्क देणार आहे. सगळ्यांनी काय करायचंय, ते 2 एक्झाम्पल नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे, त्याचा फोटो काढायचा आणि ग्रुपवर टाकायचा. ओके, आणि Yeah. पेजवरती तुमचं नाव लिहायचं बरं का रे. आता मला कसं कळेल की कोणाचा फोटो आला, माझ्याकडे तुमचे नंबर सेव्ह नाहीत अजून. सो तुम्ही काय करायचं, त्या पेजवर तुमचं नाव टाकायचं आहे आणि तो फोटो मला पाठवायचा आहे. मी 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क देणार आहे. अजून एक सांगतो बघा तुम्हाला मी समजून. चला, आपला नंबर आहे आता इफ, म्हणजे सेकंड एक्झाम्पल, इफ 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. असं दिलंय बघा. सांगा रे, सगळ्यात अगोदर काय ओळखायचं, कनेक्टिव्ह. कोण आहे कनेक्टिव्ह याच्यात, If they. If they. They. व्हेरी गुड. इफ आणि देन. सांगा पी काय लिहू रे आता, 3 into 5 is equal to 8. 3 into 5 into 8, बरोबर. आणि क्यू काय लिहू सांगा, 3 plus 5 3 is minus equal to 5 15. is equal to 15. मग सांगा सिम्बॉलिक फॉर्म काय लिहायचा,
पी ई पेंडनला कोणता सिम्बॉल आहे आपला पी P इम्प्लिकेशन one headed arrow Q. ओके रेड काय करायचं ना इम्प्लिकेशन वन हेडेड ॲरो मला सांगा ते ट्रूथ व्हॅल्यू पी ची 3 into 5 किती असतो 15 बरोबर इथं दिलाय 8 ट्रू का फॉल्स False. फॉल्स इम्प्लिकेशन क्यू 3 आणि 5 किती असतात 8 इथे दिलेत 15 ट्रू का फॉल्स False. फॉल्स आलं रे दोन्ही फॉल्स आलंय इम्प्लिकेशन मध्ये आन्सर False. ट्रू आन्सर ट्रू अरे इम्प्लिकेशन मध्ये आन्सर फॉल्स इम्प्लिकेशन मध्ये आन्सर फॉल्स कधी येतं फक्त जेव्हा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असल्यावर बरोबर ठीक आहे आता होमवर्क सगळ्यांचे होमवर्क आले पाहिजे ठीक आहे लिहायचंय आणि तुमचं नाव आणि मला पाठवून द्यायचं बघा ग्रुपवरच टाकायची शक्यतो देऊ का पहिला 2 होमवर्क आहेत 64 बरं थांबा लिहा 64 is a perfect square 64 is a perfect square and 46 is a prime number आणि सेकंड आहे मिल्क इज व्हाईट if and only if sky is blue अजून एखाद देऊ बरं तुम्ही सांगा होमवर्क देऊ का अजून एखादा Yes. Yes. ओके देतो बघा नंबर 3 Yes. नंबर 3 Yes. 5 is prime number 5 is prime number and 7 divides 94 okay so this is the 3 homework problem सगळ्यांनी लिहून घेतले का Yes. ओके सगळ्यांनी मला आता तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक राहतो बरोबर माझं लेक्चर संपल्यावरती तर 5 मिनिटात लगेच लिहून मला ग्रुपवरती पाठवून द्यायचे जमेल ना जास्त अवघड नाही आहेत ओके लेक्चर समजलं का सगळ्यांना Yes. Yes, sir. Yes. ओके Yes, sir. ठीक आहे Yes, sir. बहुत करते हो. चालेल मग आपण थांबूया तुम्ही तेवढा होमवर्क करा ओके सो बाय